समोरच्याच्या अगेन्स्ट थोडासा आपल्याला विरोधात बोलायला लागणार आहे। राज्यामध्ये जरी सत्ता एकत्र असली तरी नवी मुंबईमधलं चित्र पलटे करायला एकनाथ शिंदे साहेबांना आणि म्हस्के साहेबांना वेळ नाही लागणार। की आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ज्या योजना आणल्या, लाडकी बहीण योजना असेल, मग ऐरोली वाशीचा टोलनाका मोफत देणं असेल, या सगळ्या विविध योजना प्रत्येक समाजाच्या घटकाला ज्या आहे त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच विधानसभेमध्ये जे आहे कुठेतरी महायुतीची सरकार पुन्हा एकदा आली। संकेताने आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर आता फॉर्म भरण्याची आजची शेवटची तारीख आहे। नवी मुंबईमध्ये आपण आहोत। ऐरोली या भागातून शिवसेना शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत अनिकेत म्हात्रे यांना निवडणुकीचं तिकीट मिळालेलं आहे। त्यांच्या भावना काय आहेत, कारण आता चॅलेंजेस वाढलेले आहेत, युती झालेली नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता कशा पद्धतीने तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरे जाणार? बघा, एकतर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ज्या योजना आणल्या, लाडकी बहीण योजना असेल, मग ऐरोली वाशीचा टोलनाका मोफत देणं असेल, या सगळ्या विविध योजना प्रत्येक समाजाच्या घटकाला ज्या आहे त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच विधानसभेमध्ये जे आहे कुठेतरी महायुतीची सरकार पुन्हा एकदा आली। आज डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काम करत आहेत। आमच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याचा असेल, कंडोनियम अंतर्गत जी घरं नियमित करण्याचा विषय असेल, LIG MIGची घरं नियमित करण्याचा विषय, असे विविध प्रश्न जे आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे आहेत ती सोडवण्याचा प्रयत्न केला आणि मला या ठिकाणी खात्री आहे की या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेवर जे आहे हे सगळे विषय लक्षात घेता निश्चितपणे शिवसेनेचा भगवा फडकलेला दिसेल आपल्याला। भाजपची ताकद मोठी आहे। गणेश नाईक यांचं एक वर्चस्व राहिलेलं आहे। 2 विधानसभा आहेत, दोन्ही विधानसभाचे भाजपचे आमदार आहेत। अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक किती चॅलेंजिंग आहे तुम्हाला? मी तुम्हाला तेच म्हटलं ना, जे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना काम केलं म्हणूनच आज या ठिकाणी भाजपचे दोन्ही आमदार झाले, एकाला मंत्रिपदाची संधी भेटली आणि म्हणूनच आज कुठेतरी जे आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचा प्रभाव या संपूर्ण नवी मुंबई क्षेत्रामध्ये आहे। म्हणूनच जे आहे मला विश्वास आहे की 7 नंबरमध्ये तर शिवसेना येणारच आणि संपूर्ण नवी मुंबईमध्ये देखील आहे आपल्याला या ठिकाणी भगवा फडकलेला दिसेल। अनिकेत म्हात्रे यांना ऐरोली ह्या प्रभागामधून तिकीट मिळालेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्या पक्षात म्हणजे शिवसेनेचे ते कार्यकर्ते आहेत, त्यांनाही तिकीट मिळालेलं आहे। त्यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आज फॉर्म अर्ज भरण्याची जी तारीख आहे, शेवटची तारीख आहे, त्या दिवशी एकत्र झालेले आहेत। मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे ते शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। अनिकेत म्हात्रे उमेदवार आहेत तिथले, आपल्यासोबत त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। काय सांगाल दादांना आता उमेदवारी मिळालेली आहे? उमेदवारी आम्हाला निश्चितच भेटायलाच पाहिजे होती, कारण अनिकेत दादांनी कोविड काळापासून त्याच्या आदल्या पण कारकिर्दीमध्ये बरीचशी कामं केलेली आहेत। युवकांना संधी दिलेली आहे, हॉस्पिटलचं काम झालं, काही बरीचशी कामं झालीत। युवकांना प्रेरणाचं स्थान देऊन त्यांनी काम केलं आहे, त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी निश्चित दिली आहे। आमचं स्वप्न होतं आणि ते आमचं साकार झालेलं आहे। भाजपचं मोठं वर्चस्व आहे या ठिकाणी, म्हणजे दोन्ही विधानसभेमध्ये भाजपचेच आमदार आहेत। अशा परिस्थितीमध्ये ही किती चॅलेंजिंग आहे वाटतं तुम्हाला? वर्चस्व असलं तरी आमच्या प्रभागामध्ये अनिकेत दादाचंच वर्चस्व आहे आणि ते कायम राहणार। यासाठी चॅलेंज त्यांना असणार आहे, आम्हाला नसणार आहे। काय मुद्दे आहेत? मुद्दे भरपूर आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्न बघसाल, आरोग्य झालं, कामं झालं, युवकांचं बघा, तुम्ही बघितलात आमची किती मोठ्या संख्येने आज आम्ही युवक इथं आहोत। काही फॅमिली देखील आहेत, गाववाले देखील आहेत आणि आमचे पूर्ण सगळे मिळून आज आम्ही फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहोत। तेच आम्हाला आनंद आहे, त्याच्यामध्ये दादांना तिकीट भेटले त्या बाबतीत आम्ही खूप समाधानी आहोत। बरं, राज्यामध्ये दोन्ही महायुतीमध्ये आहेत, सरकार आहे दोघांचं, आणि अशा परिस्थितीमध्ये आता ह्या नवी मुंबईमध्ये वेगवेगळे निवडणूक लढताय, विरोधामध्ये प्रचार करावा लागणार आहे। नक्कीच निवडणूक आहे। निवडणुका कालखंडामध्ये समोरच्याच्या अगेन्स्ट थोडासा आपल्याला विरोधात बोलायला लागणार आहे। राज्यामध्ये जरी सत्ता एकत्र असली तरी नवी मुंबईमधलं चित्र पलटे करायला एकनाथ शिंदे साहेबांना आणि म्हस्के साहेबांना वेळ नाही लागणार, हा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासालाच सार्थक म्हणून आज आम्ही अनिकेत म्हात्रेंसोबत आहोत आणि हा आमचा विजय हा निश्चित आहे, हे आमच्या विरोधकांनी लिहून ठेवावे। गणेश नाईक हे खूप आक्रमक पद्धतीने यांनी काम केलेलं आहे। ठाकरेंच्या कार्यकर्ते त्यांनी आपल्या पक्षात घेतलेत, तुमच्या पक्षातले देखील कार्यकर्ते तिकडे गेलेले आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये किती चॅलेंजिंग वाटते ही निवडणूक तुम्हाला? निवडणूक ही प्रत्येक निवडणुकी चॅलेंजिंगच असते। उमेदवार फोडणं, सामील करणं हे सगळं हा निवडणुकीचा पार्टच असतो, ते चालूच राहणार। फक्त आपण आपलं काम करत राहायचं, एकजुटीने समोरच्याला प्रचार करत राहायचा, याच्यामुळे नक्कीच आमचा विजय होईल याचा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। आणि अनिकेतनी मागील 10 वर्षामध्ये भरपूर काही काम केलेले आहेत। युवकांना रोजगार असतील, पाणी समस्या असेल, लाईट समस्या असतील, अशा बऱ्याच काही समस्या होत्या, त्या पूर्णपणे आम्ही आमच्या प्रभागामधल्या
पूर्ण केलेले आहेत. पण आता जर दत्तनगर साईडचा तुम्ही जर भाग बघितला तर तिथे तुम्ही जर बघितलं असेल तर खूप खराब परिस्थिती आहे. तिथे रस्ते म्हणाल, ड्रेनेज लाईन म्हणाल किंवा सुटसुटीत रस्ते नाही आहेत. तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आणि जसा गोठवली गाव हा समृद्ध आणि सुदृढ आहे, सुशोभित आहे, तसंच नक्कीच आम्ही पलीकडचा भागसुद्धा अनिकेत म्हात्रे, रमाकांत म्हात्रे असतील, मानोदकर ताई असतील किंवा चैताली ताई असतील, हे नक्कीच प्रयत्न करतील. त्याच्यासाठी आम्ही सर्वांनी एकजुटीने आम्ही अनिकेत म्हात्रे आणि प्रभाग क्रमांक 7 कसा शिवसेनेकडे येईल त्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील राहू. धन्यवाद.